नमस्कार. समस्या निवारणासाठी सर्व्हिस मॅन्युअल वायरिंग डायग्रामचा वापर करून सर्किट तपासण्याच्या या सत्रात आपले स्वागत आहे. या सत्राच्या शेवटी आपण हे करण्यास सक्षम असाल. स्टार्टिंग सर्किटमध्ये समस्या निवारणाचे निदान करणे, लाइटिंग सर्किटमध्ये समस्यांचे निवारण करणे, आवश्यक टूल्स, उपकरणे आणि सामग्री, धावत्या अवस्थेत असलेले वाहन, ट्रेनिस टूल किट, मल्टीमीटर, कॉटन वेस्ट, मॅग्नेटिक स्विच, पेट्रोलियम जेली ब्रश, वर्नियर कॅलिपर. या सत्राची सुरुवात स्टार्टिंगचे सर्किटमध्ये समस्या निवारण करून करूया. यामध्ये आपण काही अटी आणि स्थितीची संभाव्य कारणे आणि त्याच्या संभाव्य दुरुस्तीबद्दल चर्चा करू. प्रथम, जर मोटर चालत नसेल आणि चुंबकीय स्विचचा ऑपरेटिंग आवाज ऐकू येत नसेल, पहिले संभाव्य कारण म्हणजे बॅटरी डिस्चार्ज झाली असावी. या अवस्थेसाठी आपल्याला बॅटरी रिचार्ज करणे आवश्यक आहे. मल्टीमीटरचा वापर करून बॅटरीचा व्होल्टेज रिचार्ज केल्यानंतर बॅटरीचा व्होल्टेज 10 पेक्षा कमी असेल, जो बॅटरी खराब झाल्यामुळे खूप कमी असेल तर आपल्याला बॅटरी बदलण्याची गरज आहे. बॅटरी टर्मिनल कनेक्शनमध्ये काही खराब संपर्क आहे की नाही हे तपासा आणि बॅटरी टर्मिनल पुन्हा घट्ट करा किंवा बदला. गंजसाठी दृष्टिपात तपासा. टर्मिनल हाताने हलवा आणि योग्य संपर्क तपासा. प्रथम, जर मोटर चालत नसेल आणि मॅग्नेटिक स्विचचा ऑपरेटिंग आवाज ऐकू येत नसेल, त्या अवस्थेत मोटरची स्टार्टिंग मोटर चालू असते, पण लहान टॉर्कमुळे ती खूप स्लो असते. सांगितल्याप्रमाणे बॅटरी आणि वायरिंग तपासा. जर ती समाधानकारक असेल, स्टार्टिंग मोटरची तपासणी सुरू करा. ब्रश स्प्रिंग कमकुवत असल्यास तपासा. ते दुरुस्त केले जाऊ शकते किंवा बदलले जाऊ शकते. ब्रशची स्थिती तपासा आणि ते व्यवस्थित बसलेले आहेत की खराब झाले आहेत किंवा स्प्रिंग कमकुवत झाले आहे की नाही हे तपासा. स्टेटस रिपेअर किंवा ब्रश असेंब्ली बदलण्याच्या आधारावर आधारित. आर्मेचरचे जळलेले कम्प्युटर आणि लेयर शॉर्ट सर्किट तपासा. दोन्ही समस्यासाठी आपल्याला आर्मेचर बदलण्याची आवश्यकता आहे. जर आर्मेचरचा लेयर शॉर्ट सर्किट झाला असेल तर आर्मेचर बदलून घ्या. जर ते डिस्कनेक्ट झाले असेल, जळले असेल किंवा खराब झाले असेल तर अटीनुसार आपण आर्मेचर दुरुस्त करू शकता किंवा बदलू शकता. आर्मेचर तपासल्यानंतर आता बुशेसमध्ये जाऊया. बुशेस जाळल्यास किंवा शेवटी असामान्यपणे झीज झाल्यास बुश बदला आणि ब्रश घासला असेल तर ब्रश असेंब्ली बदलून घ्या. पुढील अट अशी आहे की स्टार्टिंग मोटर चालू आहे परंतु क्रँकिंग नाही. जर पिनियन टीप घासली गेली असेल किंवा ओव्हर रनिंग क्लच घसरत असेल तर आपल्याला ओव्हर रनिंग क्लच बदलण्याची आवश्यकता आहे. ओव्हर रनिंग क्लचमध्ये स्लाइडिंग योग्य नसल्यास आपण ते दुरुस्त करू शकतो. रिंग गिअर टीथ घासली असल्यास फ्लाय व्हील बदला. शेवटचा आवाजाचा मुद्दा असेल, असामान्यपणे झीज झालेल्या बुशेसमुळे आवाज येऊ शकतो म्हणून ते बदलून घ्या. रिंग गिअरच्या झीज झालेल्या पिनियन गिअर किंवा फ्लाय व्हील बदलणे हा एकमेव उपाय आहे. गिअर किंवा फ्लाय व्हील बदलणे हा एकमेव उपाय आहे. पुढील विषय ज्यावर आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे समस्या निवारण लाइटिंग सर्किट. चला सुरुवात करूया. सर्वात सामान्य समस्या म्हणजे हेडलाइट ग्लो नाही. कारणे असू शकतात.
पहिली संभाव्य समस्या हेडलाईट सर्किट फ्यूज असेल. फ्यूज गेला असेल तर तो बदलून घ्या. बल्बचे वायर कनेक्शन लूज झाले असावे. ती टाईट करून आपण ही समस्या सोडवू शकतो. वायरिंगमध्ये ओपन सर्किट असू शकते. ते असेल तर ओपन सर्किट लावल्यास मदत होईल. हेडलाईट बल्बचा फ्यूज जळून खाक झाला असावा. त्या स्थितीत बल्ब बदलावा. हेडलाईट स्विच सदोष असल्यास स्विच बदला. दुसरा ट्रबल म्हणजे एक हेडलाईट चमकत नाही. याची कारणे व उपाय पुढील प्रमाणे आहेत. वायर कनेक्शन सैल वाटत असल्यास कनेक्शन घट्ट करा. वायर सदोष असल्यास वायर जंक्शन बॉक्स बदलावा. अर्थ वायर नीट जोडली गेली नाही तरी बल्ब चमकणार नाही. त्यामुळे अर्थिंगची तार गंजली आहे की नाही हे तपासा आणि गंज स्वच्छ करा. आणि शेवटचा दोष म्हणजे उच्च किंवा निम्न बीम कार्य करत नाही. बल्ब होल्डर वापरमध्ये सैल कनेक्शन असू शकते. काही सैल कनेक्शन असेल तर ते घट्ट करा. वाहनाचा मंद आणि चमकदार स्विच सदोष असल्यास स्विच बदला. पुढचा विषय ब्रेक लाइटिंग सिस्टमचा समस्या निवारणाचा आहे. सर्वात सामान्य प्रकारचा दोष म्हणजे ब्रेक लाईट चमकत नाही. बल्ब जोडलेला आहे की नाही हे तपासा आणि आवश्यक असल्यास बल्ब बदला. बल्ब फ्यूज तपासल्यानंतर कोणत्याही वायर ओपन सर्किटसाठी संपूर्ण सर्किट तपासा. सर्किट आढळल्यास वायर कनेक्ट करा. जर ते शक्य नसेल तर वायर बदलून घ्या. सर्किट ठीक असेल किंवा सर्किट दुरुस्त झाले असेल आणि त्यानंतरही ब्रेक लाईट चमकत नसेल तर ब्रेक लाईट स्विच सदोष आहे की नाही हे तपासून ते बदलून घ्या. पुढची पायरी म्हणजे बल्बचा वीज पुरवठा तपासणे. अर्थिंग वायरमुळे किंवा खंडित वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे बल्बचा वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे वीज पुरवठा तपासा आणि अर्थिंग वायर स्वच्छ करा. जर हे सर्व फिक्स झाले असेल आणि त्यानंतरही ब्रेक लाईट चमकत नसेल तर पुरेशा प्रमाणात ब्रेक ऑइलसाठी मास्टर सिलेंडर तपासा आणि ब्रेक ऑइल रिफिल करा. आणखी एक प्रकारची समस्या म्हणजे ब्रेक लाईट नेहमी चालू राहते. हे केवळ 2 मुद्द्यामुळे होणार आहे. एक सदोष ब्रेक लाईट स्विचमुळे आहे. स्विच बदलून हे दुरुस्त केले जाऊ शकते. आणखी एक कारण चुकीचे वायर कनेक्शन असेल. पुढील विषय ब्रेक आणि पार्किंग वॉर्निंग लाईटची समस्या आहे. जोडणीतील गंज आणि लिंकेज गंज तपासा. जर तो गंजला असेल तर जोडणी बदला आणि गंज झाल्यास लिंकेजला वंगण द्या. स्विच योग्य प्रकारे कार्य करत आहे हे तपासा. जर ते सदोष असेल तर ते बदलून टाका. हँड ब्रेक लेव्हल पूर्णपणे रिलीज न झाल्यामुळे पार्किंग लाईट चमकणार आहे. वायर कनेक्शन सैल असल्यास ब्रेक लाईट वायर कनेक्शन तपासा आणि घट्ट करा. ब्रेक लाईट बल्ब फ्यूज तपासा आणि तो बदला. ब्रेक लाईटमध्ये खराब अर्थिंगमुळे सर्किट तुटू शकते. त्यामुळे अर्थिंग वायर स्वच्छ करा आणि ती दुरुस्त करा. आणखी एक प्रकारची समस्या म्हणजे ब्रेक लाईट नेहमी चालू राहते. हे केवळ 2 मुद्द्यामुळे होणार आहे. मास्टर सिलेंडरमधील ब्रेक फ्लुइडची पातळी तपासा आणि ते पुन्हा भरा. बल्ब होल्डर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्रेक लाईट बल्ब होल्डर तपासा आणि गरज पडल्यास त्यात बदल करा. वीज पुरवठा सदोष असू शकतो. त्यामुळे वीज पुरवठा तपासा आणि दुरुस्त करा. पॅडल लिंकेज योग्यरित्या दुरुस्त आहे याची खात्री करण्यासाठी आपल्याला ब्रेक पेडल लिंकेज देखील तपासणे आवश्यक आहे. ते योग्य नसल्यास दुरुस्त करा. ब्रेक लाईट स्विच शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता जास्त असते. शॉर्ट सर्किट झाल्यास सर्किट दुरुस्त करा.
समस्या निवारणासाठी सर्व्हिस मॅन्युअल वायरिंग डायग्रामचा वापर करून सर्किट तपासण्याबद्दल या विषयाचा सारांश घेऊया. या विषयात आपण ते शिकले आहेत: स्टार्टिंग सर्किट, लाइटिंग सर्किट, ब्रेक लाइटिंग आणि पार्किंग वॉर्निंग लाईट सिस्टीमचे निराकरण कसे करावे, समस्या दूर करण्यासाठी कोणते उपाय अवलंबले जाऊ शकतात,